नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। यापूर्वीच्या 4 व्हिडिओजमध्ये आपण पहिल्यामध्ये संख्याज्ञान, दुसऱ्यात विभाज्यतेच्या कसोट्या, तिसऱ्या व्हिडिओमध्ये मूलभूत क्रिया, चौथ्या व्हिडिओमध्ये पूर्णांक व अपूर्णांक संख्या हे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रोमन अंक म्हणजेच रोमन संख्या चिन्ह जी आहेत त्यावर आजपर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत। सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला आधीच्याही व्हिडिओ आणि पुढच्याही व्हिडिओ पाहता येतील आणि या सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा अनुभव नक्की हाच असेल, या खूप फायद्यात राहिल्या। याच्यामुळे परीक्षेमध्ये नेमका कोणता प्रश्न येणार आहे ते प्रश्न आपल्याला समजले। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। रोमन अंक म्हणजेच रोमन संख्या चिन्हांवर आजपर्यंत कोणते प्रश्न विचारलेले आहेत। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1, रोमन लिपीत किती संख्या चिन्हे आहेत? सोलापूर शहर पोलीस 2021 ला आलेला प्रश्न। आता रोमन लिपीमध्ये पहा आहेत बेसिक IVX LCD आणि M एवढी चिन्ह, आणि या चिन्हांचे अर्थ होतात I म्हणजे 1, V म्हणजे 5, 10, 50, 100, 500 आणि 1000। तर हे बेसिक रोमन न्यूमरल्स आहेत, म्हणजे ही मूलभूत रोमन संख्या चिन्ह आहेत। ती किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 सातच रोमन संख्या चिन्ह जी आहेत ही मूलभूत आहेत आणि यापासूनच सगळ्या संख्या तयार होत असतात। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, 13 रोमन अंकात कसे लिहितात? मुंबई चालक पुणे चालकला 2021 ला विचारलेला प्रश्न। 13 ही संख्या लिहायची आहे, तर 13 लिहिताना आपण आधी लिहितो 10 आणि 10च्या पुढे ॲड करतो 3 म्हणजे 1 2 3। पहा, मोठ्या संख्येनंतर लहान संख्या लिहिली असेल तर ती त्यामध्ये बेरीज केली जाते, मोठ्या संख्येच्या आधी लहान संख्या असेल तर ती वजा केली जाते। 13 होणार आहेत XIII जो की आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, 19 हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल? भंडारा चालक पुणे चालकला 2021 ला आलेला प्रश्न। 19 लिहायचा आहे, तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे 10 आणि त्याच्या पुढे 9 म्हणजेच असतात IX। मोठ्या संख्येच्या आधी लहान संख्या असेल तर ती त्यातून वजा असते, XIX म्हणजेच 10 अधिक हे 9 19 होतात, जो आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4, 24 हे रोमन अंकात कसे लिहितात? मुंबई चालक पुणे चालकला 2021 ला आलेला प्रश्न। 24 लिहायचे आहेत, 24 लिहिताना होणार आहेत हे 10 आणि हे 10 झाले 20, त्याच्या पुढे लिहायचे 4 म्हणजेच ते 5 वजा 1 4 IV, कारण मोठ्या संख्येच्या आधी लहान वजा असते। हे 20 आणि हे 4 झाले 24, जो की आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। सोपे सोपे प्रश्न आहेत त्यामुळे झटपट घेतोय। जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 5, रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहाल? नागपूर SRPF ला 2023 ला आलेला प्रश्न। 35 लिहायचे म्हणजे 30 लिहावे लागतील आधी, 10 20 आणि हे 30, आणि 35 म्हणजे याच्या पुढे अधिक असणार आहेत 5। XXV म्हणजेच पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 6, रोमन अंकात 17 कसे लिहितात? ठाणे शहर पोलीस 2024 चा प्रश्न। 17 लिहायचे, 17 लिहिताना 10 लिहायला लिहिणार X आणि पुढे 7 लिहिण्यासाठी हे 5 आणि त्याच्या पुढे हे 2 ॲड केले, 10 5 15 आणि 2 17 म्हणजे XVII, जो आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 7, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? वाशिम पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न। 500 लिहायचे आहेत, तर आपण आत्ताच पाहिलं IVX LCD M हे नंबर्स बेसिक आहेत, त्यापैकी 1 5 10 50 C 100 D 500 आणि M म्हणजे 1000। का लिहिलं? आपली पुन्हा एकदा रिव्हिजन व्हावी म्हणून लिहिलं। 500 साठी आहे D, तर 500 साठी वापरला जातो D, जो आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 8, XIV हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा। मुंबई SRPF ला 2024 ला आलेला प्रश्न। X म्हणजेच आहे 10 आणि IV म्हणजेच काय? 5 वजा 1 म्हणजे 4 आहे, 10 आणि 4 होतात 14, म्हणजेच याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 14। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 9, LDCM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा म्हटलेला आहे।
तर आपली पट्टी पाठ आहे आपल्याला IVX LCD आणि M. उतरत्या क्रमाने लिहायचं आहे म्हणजे आधी येणार आहे M, त्यानंतर येणार आहे M च्या आधी असतो D, त्याच्या आधी असणार आहे C म्हणजे 100 आणि L म्हणजे 50. MDCL हा असणार आहे उतरता क्रम जो आहे पर्याय क्रमांक 4. दौंड SRPF ला 2024 ला आलेला प्रश्न होता. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहाल? नागपूर SRPF ला 2023 ला आलेला प्रश्न. 35 लिहायचेत म्हणजे हे 10, 20, 30 आणि हे 5 35. XXV पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. LDCM या रोमन संख्या उतरत्या क्रमांतल्या दौंड SRPF चा रिपीट झालाय हा प्रश्न. याचं उत्तर आपण पाहिलं पर्याय क्रमांक 4. 1000, 500, 100 आणि L म्हणजे 50 आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. 25 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल? लातूर बँड्समनला 2024 ला आलेला प्रश्न. 25 लिहायचे आहेत म्हणजे 10 आणि 10 20 होतात. हे XX 20 झाले आणि 25 साठी 5 चे हे V म्हणजे XXV जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. 30 ही संख्या रोमन अंकात टिंबटिंब अशी लिहितात. यवतमाळ चालकला 2023 ला आलेला प्रश्न. 30 लिहायला खूप सोपा. 10, 20 आणि हे 30. XXX पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. रोमन संख्या चिन्हांमध्ये L म्हणजेच किती? धुळे पोलीसला 2023, दौंड SRPF 2023, धुळे पोलीस 2021. इतके वेळा हा प्रश्न विचारला गेलाय त्यामुळे ही पट्टी जी आहे ही पाठच असू द्या. IVX LCDM 1, 5, 10, 50, 100, 500 आणि M म्हणजे 1000. ही पट्टी पाठच असू द्या. IVX LCD 1, 5, 10, 50, 100, 500, M म्हणजे 1000. मग कोणताही प्रश्न येऊ द्या तो याच्यावरून आपल्याला सोडवता येईल. L म्हणजे किती विचारलेला आहे? L म्हणजे इथं दिसतोय आपल्याला. L म्हणजे आहे 50. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. आपली प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? अमरावती SRPF ला 2023 ला आलेला प्रश्न आहे. चला पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे XXV म्हणजे झाले 25 बरोबर. XXX म्हणजे 30 वजा V म्हणजे 5. 30 वजा 5 25 येतात. हा बरोबर आहे. इथे आहे XXV म्हणजे हे 25 बरोबर. IX म्हणजे हे झाले 9 प्लस XVI 10 आणि 5 15 आणि 1 16. 16 आणि 9 25 होतात. हा पण बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे XXV म्हणजे 20 आणि 5 झाले 25 बरोबर. XI म्हणजे होतात 11 भागिले XV म्हणजे 10 आणि 5 होतात 15. 11 भागिले 15 केल्यावर 25 येत नाहीत म्हणजे यातला चुकीचा जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. इथं 30 आहेत आणि हे 24 अधिक 6 30 होतात म्हणजे तो चौथाही बरोबर आहे. याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 हे चुकलेलं आहे. चला पाहूया पुढील. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. इथे एक संख्या दिली आणि ती आहे 1 लाख. या संख्येस रोमन अंकांमध्ये कसे लिहितात? जालना पोलीस 2021, पुणे ग्रामीण पोलीस 2021 आलेला प्रश्न. आता 1 लाखाला रोमन मध्ये कसं लिहायचं याचा मी पण अजून कधी विचार केला नव्हता पण आलाय परीक्षेमध्ये प्रश्न. तर यामध्ये आपल्याला बेसिक माहित आहेत. IVX LCDM तर यातला L आहे, C, D आहे, M आहे. हा जो C बार जो दिसतोय आपल्याला तोच याच्यामध्ये वेगळा दिसतोय याचं उत्तर तेच असणार आहे. 1 लाख लिहिण्यासाठी C बार या पद्धतीने तो लिहिला जातो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? नांदेड पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न आहे आणि यामध्ये पर्याय पाहून आपण लगेच सांगू शकतो. 4 म्हणजे IV बरोबर आहे. 6 म्हणजे VI बरोबर आहे. 15 म्हणजे VVV नो दिस इज रॉंग. V कधीही डबल लिहिला जात नाही आणि XXV म्हणजे 25 ही पण बरोबर आहे. म्हणजे यातला जो चुकलेला पर्याय आहे म्हणजे जी चुकीची जोडी आहे तो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? नांदेड SRPF 2024 ला आलेला प्रश्न. 47 मधून 10 गेल्यावर राहतात 37. 37 कसे लिहिणार? तर 37 लिहिण्यासाठी हे 10 20 30 आणि पुढचे 7 लिहिण्यासाठी V आणि हे डबल आहे.
XXVII आणि असा असणारा पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19 आणि 2 रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहिलेल्या संख्यांची वजाबाकी आहे. नांदेड पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न. तर यातल्या संख्या पहा, हे 10, 20, 30 आणि हे 9, 39 झाले. यातून वजा करायचे आहेत VIII म्हणजे 5 आणि 3, 8 वजा करायचे. 39 मधून 8 गेल्यावर राहतात 31, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. रोमन संख्या चिन्हे सोपा टॉपिक आहे आणि गॅरंटेड मार्क देऊन जाणारा टॉपिक आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20 आणि रोमन संख्या चिन्ह वापरून एक पदावली तयार केलेली आहे. नवी मुंबई शहर पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न आहे. सोपा आहे तो पण. आता ही पहिली पदावली आपल्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहून घेऊया. हे 20 आणि 5, 25 आणि 3 हे झाले 28 वजा IV म्हणजे झाले 4, 5 वजा 1 हे आहेत भागिले III म्हणजेच हे आहे 3. हे सोडवायचं आपल्याला. तर यात पहिल्यांदा कंस सोडवणार. 28 मधून 4 गेले राहिले 24 भागिले 3 आणि 3 8 होतात 24 म्हणजे याचं उत्तर असणार आहे 8. 8 परत रोमन मध्ये लिहायचे म्हणजे हे 5, 6, 7, 8 VIII जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. रोमन संख्या चिन्हांनुसार हे दिले इथं बरोबर किती विचारले. नागपूर शहर पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न आहे. यांना पहिलं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहावं लागेल. XVII म्हणजे 10 आणि 5, 15 आणि 2 हे झाले 17 प्लस IX म्हणजे 10 ने 1 गेला 9, IX म्हणजे 9 वजा IV म्हणजे 5 वजा 1 4 हे झाले 4 प्लस C म्हणजे किती सेंचुरी 100. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. 17 आणि 9 झाले 26, 26 मधून 4 गेले राहिले 22, 22 अधिक 100, 22 अधिक 100 होतात 122. 122 असणार आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असेल. अगदी रॅपिड फायरमध्ये आपण हे प्रश्न घेतोय कारण टॉपिक सोपा आहे आणि कुठेही व्हिडिओज पाहताना तुमचा टाइमपास होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22 आणि इथे रोमन संख्या चिन्हांवरील क्रिया दिली आहे. नांदेड पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न आहे. तर याला आधी कन्वर्ट करून घेऊया. XXX म्हणजे 30 आणि IX म्हणजे 9, 30 अधिक 9 होतात 39 अधिक VIII 5 आणि 3 8, 39 आणि 8 होतात 47 आणि तो असणार आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती. नांदेड पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न आहे. आय थिंक हा प्रश्न झालाय आपला. तरी पहा पुन्हा एकदा. 4 IV बरोबर आहे, 6 VI बरोबर आहे. VVV असं 3 वेळा V लिहित नाही म्हणजे ही जोडी चुकीची आहे. 25 ला पण XXV बरोबर आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. 47 अधिक 10 या बेरजेचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. तर पहा 47 अधिक 10 होतात 57. आता 57 ला आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायचंय. 57 म्हणजेच आपण ते 50 अधिक 7 या स्वरूपात असणार आहेत. 50 साठी आपण लिहितो L म्हणजे आहे 50. पुढे 7 साठी लिहिणार हे 5 आणि हे पुढे 2 म्हणजे 50 अधिक 5 अधिक 2 हे झाले 57. LVII असं असणार आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया आजचा पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. सभागृहातील एका ओळीत XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत हे विचारले. नांदेड बॅट्समनला 2024 ला आलेला प्रश्न आहे. तर पहिल्यांदा हे पहा, हे XXVII यापासून तर कुठपर्यंत LXVI पर्यंतची आसनं आहेत. तर हे झाले 10 आणि 10 20 आणि 5 25 आणि हे 2 27. 27व्या नंबर पासून L म्हणजे 50 अधिक X म्हणजे झाले 60, हे 65 आणि हा झाला 66. 27 पासून 66 पर्यंतची आसनं आहेत. म्हणजे आसनं किती असतील. 66 वजा 27 करणार. 16तनं 7 गेले राहिले 9, 5तनं 2 गेले राहिले 3, 39 आसनं असणार आहेत. असं आपण उत्तर काढतो आणि तो पर्याय देखील असतो. पण असं जेव्हा आसन क्रमांक मोजायचे आहेत
म्हणजे किती खुर्च्या आहेत ह्या मोजायच्यात, कधी नोटा आहेत, या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत नोटा आहेत असं मोजायचं आहे. त्यावेळेस नेहमी एक लक्षात ठेवायचं, ही वजाबाकी केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे. का तर 3 नंबरपासून 5 नंबरपर्यंत असं जेव्हा मोजलं जातं तेव्हा आपण 5 वजा 3 करतो आणि उत्तर 2 येतं. वास्तविक त्या खुर्च्या किती असतात? 3, 4 आणि 5 3 खुर्च्या असतात. फक्त वजाबाकी केल्यावर काय होतं तर एका टोकाचा एक आसन मोजलं जात नाही, त्यामुळं एक त्यामध्ये ॲड करावा लागतो. हे नेहमी लक्षात ठेवा. 39 अधिक 1 40 म्हणजे तिथं आसन संख्या जी आहे ती असणार आहे पर्याय क्रमांक 3 40. अशा पद्धतीने आज आपण रोमन संख्या चिन्हे म्हणजेच रोमन अंकांवर आधारित आजपर्यंत भरती परीक्षांमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले हे सगळे पाहिलेले आहेत. हे प्रश्न पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हा सोपा टॉपिक आहे आणि याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे याची खूप चांगली तयारी आपल्याला केली पाहिजे, कारण गॅरंटेड आणि खात्रीशीर मार्क मिळून देणारा तो टॉपिक आहे. इथेच होतोय आपल्या आजच्या 5व्या व्हिडिओचा समारोप. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो म्हणजे 6वा टॉपिक असणार आहे स्थानिक किंमत. आणि स्थानिक किंमत या घटकावर पोलीस भरती परीक्षांमध्ये आजपर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेले ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे पुढील तयारी करणं आपल्याला खूप सोपं जाणार आहे. पुढच्या परीक्षेत येणारे प्रश्न आपण सहज गेस करू शकणार आहोत. त्यामुळे छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. तुम्हाला सर्वांना या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.